सबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या पळताना दिसेल. घोटचा सर्जा आणि बाकासूर, एक मोठी जोडी, एक अपराजित जोडी, जे मोठ्या मैदानात कधी कोणाला हरत नाही आणि हारणारही नाही. आणि उद्या समजेल, सगळ्या महाराष्ट्राला समजेल की बाकासूर आणि घोटचा सर्जा सबंध महाराष्ट्रातली टॉपची जोडी, टॉपची बैल उद्या धावताना दिसतील 88 नंबरच्या गटात. नक्कीच खूप लांब गेले 88 गट, म्हणजे कम से कम 12-1 वाजतील, दुपारच्या 12 ते 1 बाकासूरला पळण्यासाठी. नक्कीच असू द्या, नंतरनं विश्रांती भेटणार नाही बाकासूरला, कारण 88चा गट झाला की नंतरनं लगेच सेमीचे लॉट काढले जातील. नंतरनं नक्कीच काय फरक पडत नाही बाकासूरला, आरामाची काय गरज नाही. सगळ्यांना माहीत आहे एक रॉकेट त्याच्याबरोबर पळतंय. रॉकेट म्हणजे तेच घोटचा सर्जा. एकदा का स्पीड लावलं खालनं की निकालापर्यंत तो पळतोच. आणि बाकासूरला तर माहीत आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. बैल जर त्याच्यावर ठाम असला तर त्याचा तो काम करतोच. जर बैल पाळणारा असेल त्याच्यावर चांगला, तर बाकासूर आपला आरामात जातो. आणि जर बैल पाळणारा नसेल, समजा वाटतंय घोटचा सर्जा थोडासा कमी पळतोय, मग त्याला ओढत नेतो आपला बाकासूर. नक्कीच उद्या एक समीकरण, लय मोठं समीकरण आहे. उद्या हॅट्रिक होणार, लिहून देतो, बाकासूरची हॅट्रिक होणार. भले 1 नंबर नसू द्या, पण गुलालात असणार ही गाडी, कारण तिथं बी पहिलं सगळं टॉपचं येतं. सगळ्यांना एक हुलकावणी दिली घोटच्या सर्जानं आणि बाकासूरनं, आणि नक्की पळते ती जोडी. आणि एक मोठा पैरा, जो पैरा जर तर चाललेला लखनन देवाबाईचा, तोच पैरा होतोय आता. गरीबाचा बैल, गर्णिकेचा राजा आणि देवाबाई छत्रपती संभाजीनगरची गाडी. ही गाडी मारणं अवघड जाईल, अवघड खरंच जाईल अवघड. कारण बाकासूर घोटचा सर्जाला जर रोखायचं जर असेल, किंवा कोण रोखेल, तर ही गाडी रोखणारी. कारण या गाडीत धमक आहे. कारण देवाबाई माहीत आहे, मोठ्या मैदानात तो राहतोच फायनलला. आणि गर्णिकेचा राजा तर सांगायचं नाही, सांगायची गरज नाही. कारण जी गाडी कोणाला मरत नाही, तो गर्णिकेचा राजा मारतो. नक्कीच बघूया आता, उद्या मैदानातच कळेल. कारण या जोडीला हरवणं खूप कठीण आहे, घोटच्या सर्जाला आणि बाकासूरला. इतिहास खूप मोठा आहे बाकासूरचा. आणि आत्ता एक चालू सीझनचा एक टॉपचा स्पीडमधनं पळणारा बैल चिमण्या होता. चिमण्याचा घाम काढला त्या घोटच्या सर्जाने. आणि तो घोटचा सर्जन बाकासूर हे समीकरण जुळतंय म्हटल्यानंतर अशक्य आहे ही गाडी मारणं. परंतु बघूया मैदानात, कारण मथुर पण आहे तिथं. मथुरच्या गळ्यात तो राजा पळतोय. आणि मथुर माहीत आहे सगळ्यात अनुभवी बैल आहे, त्याला माहीत आहे कोणत्या मैदानात कसं पळायचं. राजा पण तरी काही बारका नाही, तो दिसतोय असं, पण राजा चांगला पळतोय छत्रपती संभाजीनगरचा. नक्कीच वेगाचा शेवट सर्जा, नक्कीच चिक्क्या पर पळतोय. चिक्क्या पण गेल्या 7-8 महिन्यात झालं तो 1 नंबर करतोय, गुलालात आहे सारखा. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आपल्या सर्जाला पण, मांगडे तात्यांचा सुंदरला पण देतो, भारतला पण देतो, कॉकटेलला देतो, रायफल 81-81 ह्याला पण देतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो उद्या मैदानात चांगल्यानी. आणि गरिबाच्या बैलांना पण शुभेच्छा देतो की त्यांनी गुलाल करावं उद्याच्या मैदानामध्ये. धन्यवाद.